नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सगळेजण जेवायला बसतात तेव्हा अशोक मामांना अर्जुनची आठवण येते आणि ते भैरवीला विचारतात, अर्जुन कुठे आहे, आज दिसला नाही. त्यावर भैरवी म्हणते, माहीत नाही. त्यावर अशोक मामा म्हणतात, फोन करून बघ. तेव्हा ती म्हणते, केला फोन, तो उचलत नाही आहे. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मी लावू का फोन. त्यावर भैरवी म्हणते, नाही नको. त्यावर अशोक मामा म्हणतात, का. तितक्यात राधाबाईंनी म्हणते, फाटले असशील. पुढे म्हणते, नाही म्हणजे ती फ्रेंडशिप का काय असते ना, ती तुटली का. तेव्हा भैरवी तिला विचारते, काय संबंध मामी. तेव्हा ती म्हणते, नाही म्हणजे असा परका माणूस परक्या घरात असा नजदीक येऊन राहिला तर असं होतंच की नाही. त्यावर अशोक मामा रागातच तिला म्हणतात, जसं तुमचं झालं तसं म्हणायचं आहे का तुम्हाला. तेव्हा अशोक मामा विचारतात, तो कुठं थांबलाय का एखाद्या मित्राकडे वगैरे. तेव्हा भैरवी म्हणते, खरंच मला माहीत नाही आहे. तेव्हा संयमी म्हणते, माऊ मला माहिती आहे. आणि ती सांगू लागते, तो आला होता सोसायटीमध्ये, मला भेटला आणि मग गेला. तेव्हा किशाभाऊ विचारतो, मग घरात काहून नाही आला. त्यावर संयमी म्हणते, मला काय माहीत. तेव्हा भैरवी म्हणते, काय मुलगा आहे, सोसायटी खाली आला पण घरात नाही आला. आणि ती अशोक मामांना म्हणते, मी एकदा त्याच्या हॉटेलच्या तिथे जाऊन चेक करते. तेव्हा ती अनिशला विचारते, अनिश तू येतोस का माझ्यासोबत. त्यावर अनिश रागातच तिला म्हणतो, नाही मी कुठेही जाणार नाही आणि तू पण कुठे जायचं नाहीस. असं बोलून अनिश तिथून रागातच निघून जातो. तेव्हा सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात. इकडे संयमी किचन ओटा साफ करत असते तेव्हा अनिश तिथं ताटं घेऊन येतो. तेव्हा संयमी त्याला म्हणते, काका मी सगळ्यांसमोर तुला काही बोलले नाही पण आता बोलते, खरंच तू चुकतोयस. तेव्हा अनिश तिला विचारतो, तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा संयमी म्हणते, काका तू मगाशी माऊला म्हणालास तुला कुठेही जायची गरज नाही आहे, काय झालं आहे काका तुला. दिस इज नॉट यू. तेव्हा अनिश म्हणतो, हे बघ तुला या गोष्टींमध्ये पडायची काहीही गरज नाही आहे. तितक्यात राधाबाईंनी तिथे येते. तेव्हा संयमी अनिशला विचारते, का. तेव्हा अनिश म्हणतो, हे बघ तू लहान आहेस, तुला नाही कळणार. तेव्हा राधाबाईंनी तिला येऊन विचारते, बाले संयम काय झालं बाबू. तेव्हा संयमी काही नाही असं म्हणून तिथून जाते. तेव्हा राधाबाईंनी अनिशला म्हणते, हे समजा ते झिपऱ्या तोंडाचं माणूस येतं आहे ना इथे, तो अर्जुन, त्याच्यामुळे होऊन राहिलं सगळं. आणि भैरवीले काय गरज होती जायची, तू नाही नाही म्हणत होता तरीही गेली. असं म्हणून ती अनिशचे कान भरवू लागते. ती म्हणत असते, असा होत असतो का संसार. ऐक तू सरळ भाऊजीले सांग, त्याईले सांग की असं परक्या माणसाला जवळजवळ केलं तर असं होत असते म्हणून. तेव्हा अनिश तिला म्हणतो, बाबांना जर कळालं असतं तर एवढी वेळ आलीच नसती. गेल्या 2 महिन्यांपासून काय करताय ते सगळ्यांनाच दिसतंय. तेव्हा राधाबाईंनी म्हणते, बाप्पा म्हणजे माझा सल्ला मायावरच उलटला. इकडे ईशान कपाटातून राधाबाईंनीची पैशांची बॅग काढतो. तितक्यात इरा तिथे येते आणि त्याला म्हणते, ए ईशान डंबो आहेस का, काय करतोय. मामी आजीचे पैसे आहेत ते. तेव्हा ईशान म्हणतो, इरा संयमीताई जेव्हा रडते ना तेव्हा मला खूप त्रास होतो. तिने आपल्यासाठी किती काही केलं आहे, त्यामुळे आपण तिच्यासाठी काहीतरी तर करायला हवं. त्यावर इरा म्हणते, ह्या पैशाने, हे तर मामी आजीचे पैसे. त्यावर तो म्हणतो, कसले मामी आजीचे पैसे. हे तर आपले माऊ आणि काकांकडून घेतलेले पैसे तिने. आता हेच पैसे आपण फनफेअरसाठी वापरायचे. तेव्हा इरा म्हणते, गुड आयडिया, पण आपण हे सगळं सगळ्यांना सांगून करायचं की आम्ही मामी आजीचे पैसे वापरतोय. ईशान म्हणतो, अगं पण काय इरा. त्यावर ती म्हणते, नाही हे आपण सगळ्यांना सांगायला हवं. डन. तेव्हा ईशान म्हणतो, डन. इकडे देसाई आणि तोरणे एका माणसाशी बोलत असतात. देसाई म्हणत असतात, नाही होय गा, म्हणजे अरे सोसायटी का फंक्शन आहे. तेव्हा अशोक मामा आणि ईश्वर तिथे गप्पा मारत बसलेले असतात. अशोक मामा म्हणतात, ए ईश्वरा, सोसायटीत काहीतरी लफडं झालं आहे वाटतं. तेव्हा ईश्वर म्हणतो, अरे फनफेअर आहे ना त्याच्यामुळे चेवाला आहे त्यांना, स्वतःचा मॅनेजर करून घेतला आहे. तेव्हा देसाई आणि तोरणे तिथे येतात. तोरणे म्हणतात, ओ माझगावकर, तुमच्या नातवंडांना सांगून ठेवा फनफेअरची डेट जवळ आली आहे म्हणून. ते काय करणार आहेत ते सांगा, नाहीतर कितीही रडलात तरी स्टॉल मिळणार नाही. तेव्हा अशोक मामा ईश्वरला म्हणतात, यांची कशी वाजवतो बघ आता मी. आणि ते तोरणेंना विचारतात, काय म्हणालात तुम्ही.
तेव्हा तोरणे म्हणतात, मी फनफेअरच्या स्टॉलबद्दल बोलतोय, नंतर नसती झंझट नको. तेव्हा अशोक मामा म्हणतात, सांगतो लवकरच सांगतो, आणि तुम्हीही लवकर सांगा ते तुमचं फनफेअरचं बजेट आहे ते कधी ठरवणार आहे? मलाही नसती झंझट नको आहे परत. आणि ते विचारतात, मग कधी ठरली मीटिंग? तेव्हा तोरणे म्हणतात, ती झाली आहे. त्यावर अशोक मामा विचारतात, कधी? तेव्हा देसाई म्हणतात, ते आमचं ठरलं आहे सगळं. तेव्हा अशोक मामा त्यांना विचारतात, तुम्ही कोण? आणि असं कसं ठरलं? आणि कुणाला विचारून ठरलं? त्यावर ईश्वर मुद्दामच हसू लागतो. अशोक मामा त्यांना विचारत असतात, किती खर्च येणार आहे आणि फंडातून किती रक्कम घेतली? तेव्हा देसाई म्हणतात, तुम्ही काय जाब विचारताय आम्हाला? त्यावर अशोक मामा म्हणतात, ठणकावून सांगतोय. हिशोबात जर ट्रान्सपरन्सी नसेल ना तर मला चालणार नाही. तुम्ही लोकांकडून पैसे उकळतात, त्याला काही अर्थच नाही आहे. तेव्हा देसाई म्हणतात, ठीक आहे, मग आता तुमची नातवंड जरी आलीत ना तरी त्यांना स्टॉल मिळणार नाही. त्यावर अशोक मामा विचारतात, धमकी देताय? त्यावर तोरणे म्हणतात, ठणकावून सांगतोय. तेव्हा अशोक मामा म्हणतात, जा, मी तुम्हाला सांगतो तुम्ही कसा स्टॉल लावू देत नाहीत ते. इकडे ईशान आणि इरा घरातल्यांना राधा मामीच्या पैशांबद्दल सांगायचं ठरवतात. तितक्यात भैरवी तिथे येते. तेव्हा ईशान आणि इरा पैशांची बॅग घेऊन तिच्याजवळ येतात आणि म्हणतात, माऊ, आम्हाला तुला काही सांगायचं आहे. तेव्हा भैरवी म्हणते, मी आत्ताच उठले, मला इरिटेट करू नका. तितक्यात अनिश तिथे येतो आणि भैरवीला म्हणतो, त्यांच्यावर का चिडतीयस? तेव्हा भैरवी म्हणते, चिडत नाही आहे, फक्त सांगितलं. तेव्हा अनिश म्हणतो, नीट सांग ना. त्यावर भैरवी म्हणते, नीटच सांगितलं अनिश. तेव्हा इरा म्हणते, अरे हो, आमचं चुकलं. तरीही अनिश भैरवीला विचारतो, एक मिनिट, तू लेट उठलीस त्यात त्यांची काय चूक आहे? त्यावर भैरवी म्हणते, मी अशी म्हणाली आहे का? त्यावर अनिश म्हणतो, तू काहीच म्हणत नाही आहेस. आणि तो तिला विचारतो, तुझी काय अपेक्षा आहे? आम्ही सगळ्यांनी सतत फक्त तुझ्यासाठीच ॲडजस्ट करावं का? पण आमची काय अपेक्षा आहे गं? फक्त तू आमच्याबरोबर वेळ घालावंस, टाईम स्पेंड करावा, एवढीच ना? तेव्हा भैरवी विचारते, तू दिलीस का कंपनी मला? मी विचारलं होतं ना तुला माझ्यासोबत येतोस का म्हणून, का नाही आलास मग? तेव्हा ईशान मधूनच बोलतो, अरे आम्हाला तुम्हाला काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचं आहे. तेव्हा अनिश म्हणतो, ईशान एक मिनिट. आणि तो भैरवीला म्हणतो, मला यायचं नव्हतं. त्यावर भैरवी म्हणते, का? तुला अर्जुन आवडत नाही म्हणून? तेव्हा अनिश तिला म्हणतो, मला फक्त आपल्या दोघांसाठी वेळ हवा आहे. त्यावर भैरवी म्हणते, हो मग मिळाला असता ना वेळ, 5 मिनटं त्याला भेटून परत आलो असतो, मग आपलाच वेळ होता. अनिश तिला विचारतो, आलीस का तू 5 मिनिटात परत? तेव्हा भैरवी रागातच त्याला म्हणते, हे बघ अनिश, तू मला जाब विचारू शकत नाही, तू काही माझा, असं म्हणून भैरवी थांबते आणि तिथून रागातच निघून जाते. तेव्हा अनिशही जातो. तेव्हा इरा ईशानला म्हणते, यांच्या भांडणाच्या नादात यांनी आपलं बोलणंच ऐकून घेतलं नाही. इकडे ऑफिसमध्ये गेल्यावर भैरवी अर्जुनला कॉल करते आणि विचारते, बिझी आहेस का? त्यावर तो म्हणतो, खूप. काल रात्री झोपायला उशीर झाला, त्यामुळे उशिरा उठलो, आता आवरून येतोच कंपनीत. तेव्हा भैरवी म्हणते, लवकर ये. त्यावर अर्जुन विचारतो, का? त्यावर भैरवी म्हणते, मला तुझा सल्ला हवा आहे. इकडे राधाबाईंनी जेव्हा घरी येते तेव्हा टेबलवरती तिला तिच्या पैशांची पिशवी भेटते आणि ती किशाभाऊला म्हणते, ही पिशवी इथे कशी आली? चोराचीच पिशवी कोणी चोरली? इकडे इरा आणि ईशान विचार करत असतात की आता पिशवीबद्दल कोणाला सांगायचं. तितक्यात राधाबाईंनी ती पैशांची पिशवी घेऊन येते आणि कपाटात ठेवू लागते. हे जेव्हा इरा ईशान बघतात तेव्हा ते डोक्याला हात लावतात. ईशान म्हणतो, तू बाहेर आलीस ना विसरून? त्यांची कुजबूज ऐकून राधाबाईंनी त्यांना विचारते, काय रे पोट्या हो, काय करून राहिले तुम्ही इथं? तेव्हा ईशान मुद्दामच म्हणतो, काही नाही, मला खूप भूक लागली. तेव्हा राधाबाईंनी म्हणते, थालीपीठ केली आहे ना, जा थालीपीठ खाऊन घ्या. तेव्हा ते दोघं तिथून जातात. राधाबाईंनी जेव्हा पैशांची पिशवी कपाटात ठेवत असते तेव्हा तिला तिथे एक फाईल दिसते. तेव्हा ती फाईल घेऊन म्हणते, बाप्पा, ही कशाची फाईल आहे? ही फाईल अनिश आणि भैरवीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल असते. राधाबाईंनी ती फाईल वाचू लागते. तेव्हा म्हणते, बाप्पा, किती बारीक अक्षर आहे, काहीच समजून नाही राहिलं मला. तितक्यात इरा आणि ईशान तिथे परत येतात. तेव्हा राधाबाईंनी पटकन ती फाईल ठेवून देते. इरा आणि ईशान म्हणत असतात, ते थालीपीठाबरोबर आम्हाला थोडं दही किंवा लोणी हवं होतं.
तुम्ही व्हा पुढे, मी येतो, असं म्हणत ती फाईल पुन्हा कपाटात ठेवते. इकडे अर्जुन आणि भैरवी कॅन्टीनमध्ये येतात. तेव्हा अर्जुन विचारतो, बोल, काय सल्ला हवा होता? तेव्हा भैरवी त्याला सांगू लागते, हे बघ, एखादी गोष्ट जर आपण ठरवली की बाबा आपण पुढे असं करूयात, म्हणजे कमिट केलं, कमिट असं नाही पण ठरवलं, आणि मग आपल्याला वाटलं की नाही धिस इज नॉट वर्किंग, तर काय करायचं? तेव्हा अर्जुन तिला विचारतो, तू हे कामाबद्दल बोलतीयेस की पर्सनल लाईफबद्दल? तेव्हा भैरवी त्याला म्हणते, जनरल. तेव्हा अनिश म्हणतं, कम ऑन, जनरल असं काही नसतं, बी स्पेसिफिक. तेव्हा भैरवी म्हणते, सॉरी, आपण नको बोलूयात या विषयावर. तेव्हा अनिश म्हणतं, कम ऑन भैरवी, तुला ज्या भाषेत एक्सप्रेस करता येईल ना तसं बोल. तेव्हा भैरवी म्हणते, कसं सांगू मी, कसं बोलू? आणि ती म्हणते, समज तुला एखादं फळ आवडतं, समज आंबा आवडतो, पण अचानक तुला काही दिवसांनी कळालं की ज्या क्वालिटीजसाठी तुला ते फळ आवडायचं, म्हणजे आंबा आवडायचा, पण त्या क्वालिटीज आता तुला दिसत नाही आहेत, गायब झाल्यात त्या क्वालिटीज, तर काय करायचं काय? तेव्हा अर्जुन तिच्याकडे बघत असतो. तेव्हा भैरवी म्हणते, तुला कळतंय का मी काय म्हणते ते? त्यावर तो म्हणतो, अजिबात नाही, तुला तरी कळतंय का तू काय म्हणतीयस ते? तेव्हा भैरवी त्याला म्हणते, मी अनिशशी लग्न करू की नको? हे ऐकल्यावर अर्जुनला धक्काच बसतो आणि तो म्हणतो, काय? याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.